परंपरेचा वारसा देव तांदूळाची जपणूक। अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती हा केवळ अन्न पुरवठ्यापुरता मर्यादित नसून तो आपल्या परंपरागत संस्कृती आणि जीवनशैलीचा जिवंत दस्तऐवज आहे। अशाच एका विस्मृतीत गेलेल्या परंपरेचा वारसा म्हणजे देव तांदूळ, एक अत्यंत दुर्मिळ परंतु अमूल्य संपत्ती। पूर्वी ग्रामीण भागात देव तांदूळ हे लोकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन होते। दुष्काळाच्या काळात जेव्हा शेत ओस पडायची तेव्हा हा देव तांदूळ लोकांच्या जीवनाचा आधार बनायचा। कुठलीही विशेष मेहनत न करता नैसर्गिकरित्या वाढणारा हा तांदूळ म्हणजे देवाने दिलेलं वरदानच, म्हणून त्याला देव तांदूळ असं नाव पडलं। आयुर्वेद शास्त्रातही या तांदळाला मोठं महत्त्व आहे। शरीर शुद्धी, पचनशक्ती वाढवणे आणि कॅन्सर सारख्या विकारांवर उपचारात्मक गुणधर्म असल्याचं संशोधनांमधूनही सिद्ध झालं आहे। मात्र आधुनिक शेतीत रासायनिक खत, उच्च उत्पादकता आणि बाजाराभिमुख पद्धतींनी या परंपरागत धान्याला मागे टाकलं आणि देव तांदूळ हळूहळू दुर्मिळ होत गेला। तरी सुद्धा काही ग्रामीण महिला आजही ही परंपरा जिवंत ठेवत आहे। त्यांपैकी एक म्हणजे नवेगाव बांध येथील शांताबाई मेश्राम। तिच्या कष्टकरी हातांनी आजही देव तांदूळ जमा करून त्यावर प्रक्रिया करण्याची परंपरा ती जपत आहे। पाड्यात उभी राहून हातात टोपली आणि बाटली घेऊन देव तांदूळ साठवण्याचं तिचं हे चित्र म्हणजे ग्रामीण महिलांच्या चिकाटीचा आणि श्रमसंस्काराचा जिवंत दस्तऐवज आहे। आजच्या यांत्रिक आणि वेगवान जीवनशैलीत अशा परंपरा विस्मृतीत जात असल्या तरी शांताबाईंसारख्या महिलांमुळेच हा वारसा टिकून आहे। त्यांच्या हातातून उगवलेला हा देव तांदूळ म्हणजे केवळ अन्न नव्हे तर निसर्गाशी असलेल्या आपल्या पवित्र नात्याचं प्रतीक आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.